नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पेपरफुटी प्रकरणातील आरोप फेटाळत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांचं स्पष्टीकरण. सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांची अमित शहांना भेट. रेवती सुळेंच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित केल्यानं अमित शहा यांना सुप्रिया सुळेंकडून निमंत्रण. महाराष्ट्रात कोणतीच पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही. कारवाई करण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम. जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. रायगडमधील खालापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी निषेध मोर्चा. उपवर्गीकरणाच्या विरोधात आठवले गटाकडून जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटात गेलेल्या ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरे म्हणजे आयत्या बिळात नागोबा. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. बँड वाजला की चालले नाचायला. लग्न कुणाचं माहित नाही. गिरीश महाजन यांची ठाकरेंवर टीका. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ लातूरमध्ये विराट महामोर्चा. उपवर्गीकरणाची मागणी मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. झेडपी सदस्याने प्रेम प्रकरणात फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप. महाड शहराच्या हद्दीमध्ये चोरांचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडीमध्ये बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तातडीने पाहणी करण्याची ग्रामस्थांची मागणी. इंदूरमधील चंदननगर भागात हत्तीच्या हल्ल्यात 49 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू. हत्तीला गुळ भरवण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीच्या हल्ल्यात रिक्षा चालकाचा मृत्यू. जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. 31 जुलैपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. 7 नागरिकांची तब्बल 62,000ची फसवणुकीची रक्कम आरोपीच्या खात्यात जमा. जालन्यातील अंबड पोलिसांची मोठी कारवाई. 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड. 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा. पोलिसांकडून आरोपींना तात्काळ अटक. 1 आरोपी फरार. पुढील तपास सुरू. कल्याण पूर्व येथील हनुमान नगर परिसरात साचलेला पाण्याचा शिडकावा अंगावर पडल्याने 2 गटात जोरदार राडा. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर. बेकरीतून आणलेल्या केकमध्ये उंदराची विष्ठा. केक खाल्ल्यानंतर त्रास झाल्याचा नगरसेविका हर्षाली गायकवाड यांचा गंभीर आरोप. बुलढाण्याच्या मलकापूर येथे मातंग समाजाचा भव्य मोर्चा. मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण मागणीसाठी मातंग समाज आक्रमक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.